नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तर महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखी आज निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या. तर याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. तर यामुळे खऱ्या अर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार. असं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेची प्रतीक्षा सर्व राजकीय पक्षाकडून उत्सुकतानं केली जात आहे. तर असं असताना एक राजकीय बातमी समोर येत आहे. भंडाऱ्यामध्ये काँग्रेसला भाजपाला मोठा धक्का दिला. तर भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटेल हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आणि शिशुपाल पटेल हे 2004 मध्ये भाजपाकडून निवडून आले होते. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. यामुळे ते दिग्गज नेते मानले जातात. तर खासदार शिशु पटेल हे यांचा आज काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश होणार. त्याचसोबत अनेक समर्थक देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ते आज मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या हस्ते प्रवेश करणार. तर खासदारकीनंतर त्यांनी भाजपाच्या अनेक मोठ्या पदांवर कार्यकर्ते होते. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारांनी आपले म्हणणे ऐकले नाही, म्हणून त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. तर शिशुपाल पटेल यांच्यामुळे पवार समाजातील नेतृत्वाला भाजपाने गमावले असल्याची चर्चासुद्धा रंगली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तुमसर विधानसभेतून शिशुपाल पटेल यांना उमेदवाराचे मैदानात उतरणार. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील.